नमस्कार शेतकरी बांधवांनो. आता काय झालंय, वातावरणात बी भरपूर चेंजेस आहेत. म्हणजे पाऊस झिमझिम येतोय किंवा अचानक वातावरण चेंज झाल्यामुळे काय होतंय, जे आपलं केळीचं घड येतं त्या घडावर अशा पद्धतीने बघा ही तेलकट स्पॉट येतात. या हे वॉटर सोल्युबल इंजुरी म्हणू शकता किंवा तुम्ही ही वातावरणाच्या चेंजेसमुळे ही असा प्रादुर्भाव दिसतो, तुम्ही बघू शकताय. त्यासाठी आपण आज जे आहे का नाही, BASF कंपनीचं मिरॉन एक घेणार आहे, हे जे फवारणी, आणि ह्याच्यासोबत मिक्स करणार आहे कॉन्फिडर किंवा तुम्ही टाटा मेडा इमेडा असणार कंटेन तुम्ही दोन्ही मिक्स करू शकता. हे मिरॉन जे आहे आपलं घडावर काम करतंय, म्हणजे महत्वाचं म्हणजे ह्याला चकाकी, तेजदारपणा, आणि ही जे डाग किंवा स्पॉट तयार व्हायला लागले ते वॉटर सोल्युबलचं किंवा वातावरणामुळे ह्याच्यामुळे जे तयार होते ते असं, कारण की ही जी आहे ती याला कंट्रोल जर नाही केलं तर पूर्णपणे ही तेलकट डाग ही जाणारच नाहीत, आणि ही डाग आहे असं पुन्हा मोठं वाढत जाणार, काळं पडणार, ह्या घडाव पूर्णपणे सगळीकडे डाग वाढत जाणार, आणि आपला जे आहे ती एक्सपोर्टला माल जाणार नाही. कारण की डाग घडाव कसलंच चालत नाही. तर डाग जर असतील तर कॅरेटलाच माल जाणार, आपला एक्सपोर्टला जाणार नाही. त्यासाठी आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे.